मंडळी, तुम्हाला एक साधा सरळ प्रश्न विचारायचा बरं का। एका शहरामध्ये 2 योजना राबवायच्या, सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाईपलाईन टाकण्याची योजना आणि रस्त्यांची कामं करण्याची योजना। तर तुम्ही आधी कुठली योजना घ्याल? तुम्ही म्हणाल उत्तर सोपं आहे, आधी पाईपलाईन आणि मग त्यावर नवे रस्ते। पण आपल्याकडे तसं होत नाहीये बरं का। धुळे शहरात बरोबर याच्या उलट्या क्रमाने कामं केली जात आहेत। पाहूया धुळ्यामध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे। धुळे महानगरपालिकेने शहराचं नाव अधिकाधिक सार्थ ठरवण्याचा चंगच बांधलाय बहुतेक। कारण धुळ्यात पाहावं तिकडे धूळ। बरं, फक्त धूळ नाहीये तर खणलेले रस्ते, त्यावर मोठमोठाले खड्डे आणि त्यामुळे प्रचंड मनस्ताप। आता सुरुवातीपासून कहाणी पाहूया। काही वर्षांपूर्वी धुळ्यामध्ये शेकडो कोटी रुपये खर्चून रस्त्यांची कामं करण्यात आली। रुंद आणि कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे धुळेकर खुश झाले। पण हा आनंद खूपच कमी वेळ टिकला, कारण काही महिन्यातच अमृत योजनेअंतर्गत शहरभर भूमिगत गटारं आणि पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झालं। आणि बघता बघता धुळे शहर एका युद्धग्रस्त शहरासारखं भासू लागलं। अमृत योजनेमुळे हे शहरातील रस्ते पुन्हा एकदा खोदण्याची वेळ महापालिकेवर आली आणि यामुळे शहरातील विविध भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली। आता आपण शहरातील तहसील कार्यालय परिसरात आहोत। या ठिकाणी देखील रस्त्याची मोठ्या मोठी दुरावस्था झाली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अशाच पद्धतीनं कामे करण्यात आली होती, मात्र त्यानंतर देखील अशा पद्धतीनं रस्त्यांची दुरावस्था होऊन देखील त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा करण्यात आली नाही। ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते, काम पूर्ण झालेल्या रस्त्यांचं रखडलेलं डांबरीकरण, रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात, यामुळे धुळेकर पुरते वैतागले। अगोदर संपूर्ण शहरामध्ये गटारी टाकायला हव्या होत्या, मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी रस्त्यांची कामं करायला हवी होती। हे लॉजिक साधं कोणताही एखादा नागरिक या ठिकाणी सांगू शकतो, पण धुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी असतील, तत्कालीन नगरसेवकांनी असतील, या ठिकाणी प्रचंड मोठा भ्रष्टाचार या योजनेमध्ये केलेला आहे। आता शालेय विद्यार्थी जात असतात, रस्त्यामध्ये इतके जबरदस्त खड्डे पडलेले की आता नागरिकांना हे सुद्धा समजत नाही की कोणत्या रस्त्याने पाऊलवाट काढायची, हे रस्ते आहे की नाही आहे, असा एक संभ्रम आता धुळेकर नागरिकांमध्ये पडलेला आहे। या सर्व कामांमुळे नागरिकांची गैरसोय होते, हे धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी मान्य केले। तसंच अजून वर्षभर तरी थोडा त्रास सोसावा लागेल, असंही ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले। जेव्हा या लाईन लेईंगचं आणि तिथलं रोड रिस्टोरेशनचं काम होईल, त्याच्यानंतर या लेअरची कामं आमची पूर्ण होतील। साधारण एवढा वर्ष थोडा त्रास सगळ्याच भागामध्ये, वलवाडीपासून सगळीकडे लोकांना सहन करायला लागणारे हे सगळं नेटवर्क टाकेपर्यंत, त्यानंतर निश्चित सगळीकडे नेटवर्क आपलं एस्टॅब्लिश झाले की ही रस्त्याची कामं होऊन जातात। आगामी महानगरपालिका निवडणुकीत रस्त्याचा मुद्दा ऐरणीवर असेल, यासाठी धुळेकरांनी देखील प्रयत्न करायला हवे। कारण मतं धोक्यात येत आहेत हे जाणवल्यावर राजकारणी देखील त्याकडे तातडीने लक्ष देतील असं वाटतंय। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।